दरम्यान संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट यांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे। आता चंद्रकांत खैरेंनी शिरसाटांना नेमका काय कानमंत्र दिला याची चर्चा सुरू झाली आहे। तर मी ज्येष्ठ आहे, कानमंत्र द्यावा लागतो असं यावर चंद्रकांत खैरे म्हणाले। खैरेंनी मला कानमंत्र दिला, मी त्यांना कानमंत्र दिला असं संजय शिरसाट यांनी सुद्धा त्यानंतर म्हटलंय। तर छोडो कल की बात पुरानी असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलंय। तर नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी असं एक वाक्य त्यांनी या ठिकाणी म्हटलं। काय बोलणं झालं शिरसाट एकदम कानगोष्टी झाल्या? नाही ते झाले म्हणजे त्यांना मला तुमची इच्छा पूर्ण झाली ना। आता खूप इच्छा होती त्यांची, इच्छा पूर्ण झाली ना। पालकमंत्री म्हणून इच्छा पूर्ण झाली ना म्हटलं। ठीक आहे, त्यांना कानमंत्र दिला द्यावं लागतं कारण मी मोठा आहे त्याच्यापेक्षा। काय दिलं म्हणजे दिलं पालकमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल काय कटुता निर्माण पुढे नाही। आता पालकमंत्री म्हणून ते काम करतायत। त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा, मी सगळे तुमच्या कोणाचा दुजावा करणार नाही। आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार, सगळ्यांनी घेऊन चाललं तर ठीक, सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग विरोध। खैरे साहेब म्हणाले मी ज्येष्ठ आहे, मी त्यांना कानमंत्र दिलाय, काय दिलं? त्यांनी मला कानमंत्र दिलाय, मी त्यांना कानमंत्र दिलेला आहे। छोड़ो कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी।